जोनागिरी आईच्या देवलामध्ये आलं आणि सुंदर अशी आपली पालखी सुद्धा इथं सजवलेली आहे. पूर्ण मस्त खालती बसूनच जेवणाची बोला. ओम साईराम. हो आवडले ना. हाय हाय इथं हाय वर कोबीची भाजी, चवलीची भाजी. ओम साईराम. नमस्कार मंडळी, मी टेंटाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपला जोनागिरी पदयात्रा मंडळाचा ओम साईराम मंडळाचा साई भंडारा आहे आणि आता जोनागिरी देवलाच्या इथे मस्त अरेंजमेंट वगैरे केलेली आहे. थोडेच वेळात भजन सुद्धा सुरू होणार आहे देवलात. बाकी बघाल ब्लॉग, मजा येईल तुम्हाला. सगळीजण आज परत भेटतील. पदयात्रे आपले सगळे काकीचा वगैरे जेवण पाचशे साईडला तिकडे चालू आहे. चला ब्लॉग सुरू करूया. ओम साईराम. जोनागिरी आईचं मंदिर बघतोय समोर आणि या साईडला पूर्ण आपण जेवण वगैरे होता. झाला सगळं बनवून, सगळं नेलं पण वरती. हा लोक जेवली पण. अरे बाबा. आता या साईडला पुऱ्या होतात आहेत. काय काय आहे या जेवायला? चवलीची भाजी. हा वरण, पापड, लोणचा, लापशी. साई मंडळाला आज बघाल वरती जाऊन दाखवते. आता इथं जे आहे मी जरा बाहेर गेलतो. वरण आहे. हाय हाय इथं हाय वरण, गुलाबजाम, वरण, कोबीची भाजी, चवलीची भाजी, लापशी केले बघा. चला साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हा दादा आपले सगळे ब्लॉग बघते. दादा कुठून? खोपट्यावरनं. खोपट्यावरशी आलंय. काय नाव? कल्पेश पाटील दादा आहे. धन्यवाद. आवडले ना आपले 9 दिवसाचे ब्लॉग? थँक्यू थँक्यू. ओम साईराम. हा मोठा लावला. मी बरोबर लावीन. मी बरोबर लावीन. त्याच्यावर नको लाव. या या या. ओम साईराम. हा इथं बघा मस्त साईबाबाची मूर्ती आणि फुलांनी मस्त सजावट केलेली आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम साईराम. अरे साईराम. साईराम. ओम साईराम. हा ट्रॉफी सन्मान चिन्ह सगळ्यांचा सन्मान होणार आहे का? बघा फुल, ट्रॉफी आणि शाल देण्यात येईल आणि नारळ. हा नारळ देण्यात येईल. सन्मान श्रीफल. बरोबर श्रीफल. ट्रॉफ्या बऱ्याच आणल्या आहेत. हे मोठे मोठे पण आहेत बघा. बऱ्याच ट्रॉफ्या आहेत. हा हा त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सन्मान चिन्ह. सुंदर असा हॉल आणि थोड्याच वेळात तिथं भजनाचा कार्यक्रम सुद्धा सुरू होईल. आता अजून बॅनर वगैरे लावतात आहेत पाठच्या साईडला. वरच्या साईडला आलोय जिथं आपली जेवणाची व्यवस्था आहे आणि आपले काका दिसतात. ठीक आहे अण्णा, बरे आहात ना? ओम साईराम. ओम साईराम. अरे तू लांब जातस, मी काय करू? साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हा हो आवडले ना. थँक्यू. दाखवला खालची जेवण. ओम साईराम. ओम साईराम. काका पहिले पंक्तीत आले. पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खालती फक्त आपलं जेवण झाला. पूर्ण मस्त खालती बसूनच जेवणाची व्यवस्था. ओम साईराम. ओम साईराम. हे काय विसरलं करतस मला. जेवलास? जेवलास काय? चैतन्य आजच्या जोडीला तूच असशील मला माहिती होता ना. मी जेवीन आराम. जिलेबी पण. जिलेबी आहे दुसऱ्या नंतर. काय बघ पुण्य कमवला. आता इथे पण बघा पुण्याचं काम करते. पाणी वाटप.
हे बघा दोनागिरी आईच्या देवलामध्ये आलं आणि सुंदर अशी आपली पालखी सुद्धा इथं सजवलेली आहे. समोर बघताय सुंदर अशी पालखी सुद्धा सजवलेली आपली, जशी 9 दिवस सजवत होते तशी. चला तर मग मस्त दर्शन वगैरे घेतलं आहे आणि समोर पालखी बघताय साईबाबाची. सत्यनारायणची पूजा सुद्धा झाली, ग्रंथ वगैरे वाचत होते सकाळी साईबाबाचा ग्रंथ. बाकी चला ओम साईराम आणि मस्त पालखी सजवलेली आहे.
बोलायचं का असं आहे काय बापा पदयात्री आहे आमचा तो ओम साईराम ओम साईराम बोला ओम साईराम ओम साईराम सगळ्यांना आता परत पुढच्या वर्षी ना आपण भेटूया आता भंडाऱ्याला भेट झाली सगळ्यांची आता परत पुढच्या वर्षी भेटू आपण चला आठवण येईल तुमची सगळ्यांची ओम साईराम आज पण थाट मस्त केलात बाकी चला थँक्यू शेवटच्या पंक्तीला आलो पहिल्या पंक्तीला व्हिडिओ काढायला आणि आता शेवटच्या पंक्तीला आलो आम्ही जेवाय साईराम आणि आमच्या इथे डॉली चायवाला पण आला पण तो जरा हरकत करत नाही आता तू मार नाही का तू मारल ए श्रेया श्रेया एकदा पाणी वाढ ना अरे यार
चला ब्लॉग एंड करतो साई भंडारा. थांबलो आपण 11 वाजेपर्यंत. आता चाललोय घरी. व्हिडिओ एडिट करून उद्या सकाळी टाकीन. बघा नक्की आवडेल तुम्हाला ही व्हिडिओ. म्हणजे आवडली असेल पण मस्त होती सगळी जण आपली पदयात्री बोला म्हणजे काका काका होते. आणि जे मेन आपले दत्ता काका होते जे दत्ता काका होते म्हणजे जे इंजेक्शन पाणी काढायचे तुम्ही बघितलात ब्लॉगमध्ये ते पण होते. आणि सगळीच जण होती. मजा आली. आणि इथं पण साई भंडारा तुम्ही बघितलात कसा होता तो मस्त. जो भजन मंडळ होता खारखोपरचा तो पण खूप सुंदर होता. बारकी सगळी पोरं होती आणि त्यांचा आवाज ऐकलात खूप सुंदर होता. नक्कीच चला भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया. चला बाय.